बाजार करायला गेल्या ना सगळीकडं पांढरी गोबी दिसली बघा. एका ठिकाणीच मस्त हिरवीगार गोबी दिसली बघा. मला वाटलं काय ह्याची गोबी खराब झाली आणि यानं बाजारात घेऊन बसलाय की काय वाटलं. मग त्यानं म्हणलं नाही, याला ब्रोकली म्हणतात म्हणा. मी म्हणलं एवढी महाग मायो. म्हणलं मग मी त्यांना म्हणला हे खाऊन तर बघा किती छान चव राहते. मग मी म्हणले बरं करू तर आपल्या पद्धतीने, कसं होईल तसं होईल. एवढी महाग गोबी आणलं की पटकन करणं तर गरजेचं आहे बघा, नाहीतर खराब झालं की जीव तुळतुळ करते बघा. काजू आणि मगज बी भिजू घातले बघा, स्वच्छ धुवून हे बी चिरून घेतले बघा. ब्रोकली की हिरवी गोबी की आता काय बी म्हणा तुम्ही. मग त्याच्यानंतर तेल टाकून थोडंसं वाफून घेतले बघा आणि वाफून घेऊन ताटामध्ये काढून घेतले बघा. आता कढईमध्ये तेल टाकले आणि थोडंसं बटर टाकले बघा. आता भाजी बी महागडी आहे, थोडंसं महागड्या पद्धतीने केलं तर सगळ्याला आवडते बघा. आणि ठेचून घेतलेलं लसण टाकले आणि जिरे टाकले बघा आणि कांदा टाकले आणि टोमॅटो टाकले, ते बी सगळं छान बारीक असं चॉपरमधून काढलेलं बघा. पावडर मसाल्यामध्ये धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि तसंच भाजलेली जिऱ्याची पूड आणि मॅगी मसाला टाकले बघा. मॅगी मसाला टाकले की लेकरं लय आवडीनं खातात बघा. आणि चवीपुरतं मीठ टाकलं, सगळं मिक्स करून घेतलं आणि भरपूर कोथिंबीर टाकले बघा. आणि थोडं पाणी टाकले बघा वाटण थोडंसं जास्त वेळ परतून घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तयार करून घेतलेलं हे ब्रोकली होती बघा शिजून घेतलेलं, म्हणजे तेलात वाफून घेतलं, ते बी टाकून घेतले बघा. आणि काजू मगज बी भिजू घातलेलं होतं बघा, ते मिक्सरला फिरून घेतले बघा. थोडंसं ओबड-धोबड ठेवलं बघा. लय बारीक करायचं कशाला, लेकराला बी वाटावं की याच्यामध्ये काजू आणि मगज बी टाकले म्हणून. आणि तर सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झाकून तेल साईडला सुटले आणि वरतून थोडं कोथिंबीर टाकले. लय कोथिंबीर टाकल्यानं काय म्हणालेत, स्वस्त होती म्हणून लय टाकलीस काय. आई चव होती म्हणून का टाकले, ते बी टाकणं पापच आहे बघा. त्याच्यानंतर लास्टला काय केले बघा, थोडं क्रीम होते बघा, ते टाकले बघा आणि शिजवून घेतल्यानंतर लय मस्त भारी भाजी झाली बघा. एकदा नक्की करून पहा